विशालच्या आग्रह खातर मी वेळ काढला, मला वेळच नव्हता. मी त्यांना मला जरा महत्वाचा कार्यक्रम आहे, त्यामुळं विशालने खूप आग्रह केला की आपण तुम्ही 15 मिनिटं तरी या, आणि म्हणून करता मी आलोय. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून आपल्या परिसरातील विद्यार्थ्याच्या या गुणगौरव सोहळ्याच्या प्रसंगी उपस्थित असलेले माझे सहकारी उपजिल्हा प्रमुख शिवसेनेचे शरदराव मुळावळे, सुनील आगवणे, राजेश वाघोरे, राम सावंत, नवनाथ ठाकरे, मुन्ना मोरे, आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते युवा सेनेचे या मतदारसंघातील आमचे प्रमुख विशाल मुळावळे, त्यांचे सर्व सहकारी, सर्व विद्यार्थी मित्र, आपल्याला सगळ्यांना मी खरं तर शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे. गेल्या वर्षी देखील विशालने विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम घेतला होता, आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला प्रोत्साहन आणि शुभेच्छा. त्यावेळेस विश्वजित माझे चिरंजीव विश्वजित यांनी येऊन शुभेच्छा दिलेल्या. 10वी आणि 12वी विद्यार्थ्यांच्या गुणगौरव प्रसंगी मी वेळच्या अगोदर आलो. खरं तर 4ची वेळ देतील. मी बरोबर 3:15 आलो, आणि येण्याचं खरं तर कारण की विशालने कार्यक्रम घेतला, आणि कार्यक्रम घेत असताना तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी एकत्रपणे केलेले आहे, आणि म्हणून माझा युवसेनेचा प्रमुख कार्यक्रम घेत असताना कार्यकर्त्यांना देखील बळ आणि शक्ती देण्याचं काम, त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आपल्याला करावं लागतं. आणि 12वी ह्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान आपण करतोय. खरं तर 10वी म्हणजे जवळपास 10 वर्ष, आणि अगोदरचा म्हणजे तुम्ही LKG मध्ये होता का? 6 वर्ष. पहिले 2 वर्ष तुमचे गेले, 12 वर्ष शिक्षणाचा कालावधी झालेला आहे. आणि 12वी मध्ये असेल तर त्याचा काही ग्रामीण भागामध्ये पहिलीतच टाकतात, पण आता शहरामध्ये त्या मुलांचं तर खूप हाल होतं. खरं सांगतो, आता माझा नातू म्हणून मला माहिती, त्याचं 4 वर्ष पूर्ण नाही झालं तर त्याला शाळेत पाठवतो, आणि ते शिक्षणाचं ओझं डोक्यावर पाठीवरती घेऊन तुम्हाला जावं लागतं. परंतु मी तुम्हाला सांगतो, मुलं येत होती ती पहिली पाठीमागे जाऊन बसत होती. पहिल्या बेंचवर बसायला शिका, पहिल्या बेंचवर बसायला शिका एवढ्यासाठीच म्हणतो मी. पहिल्या लाईनीमध्ये बसल्यानंतर बुद्धी जरा स्थिर राहते, पाठीमागे बसल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये वेगळे विचार येतात. सर बरोबर ना? माझं उदाहरण मी तुम्हाला सांगतो, आणि माझं उदाहरण एवढ्यासाठी सांगतो मी तुम्हाला की माझं उदाहरण जर तुम्ही घेतलं तर तुमच्यातला नक्कीच तुम्हाला जे क्षेत्र असेल, जे क्षेत्र आवडते तुम्हाला, मुळामध्ये शिक्षण घेत असताना आई वडिलांचं जास्त ऐकायचं नाही. तुम्हाला सांग, आई वडिलांना शिक्षणातलं किती कळतं मला माहिती नाही, मी त्यांना नावं ठेवणार नाही, परंतु तुम्हाला जे योग्य वाटतं, तुम्हाला इंजिनियर व्हायचं, तुम्हाला डॉक्टर व्हायचं, तुम्हाला शिक्षक व्हायचं, तुम्हाला आर्किटेक्ट. आता मुली जास्त करून आहे ना डिझायनर, आर्किटेक्ट याच्याकडे जास्त वळलेले आहेत, आणि मुली 100% तुम्ही संपादन करतात मुलांपेक्षा. मुलींमध्ये बुद्धी तत्पर असते, श्रवण करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणावर असते, आणि एकाग्र करून अभ्यास देखील चांगल्या पद्धतीने करतात. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की जे आपल्याला करायचंय ते मनापासून करायला पाहिजे. तुम्ही सांगितलं म्हणून करू नका. आई वडिलांना पण समजून सांगा की मला त्याच्यामध्ये रसच नाही, मी ते करू शकणार नाही, मी ते पूर्ण करणार नाही. आणि मग त्यांना सांगा. माझ्या मुलाचं उदाहरण मी सांगतो वाघमारे. मी माझ्या मुलाला इंजिनिअरिंगला टाकला फर्ग्युसन कॉलेजला,
आता त्याला इंजिनिअरिंगला जायचंच नव्हतं, पण मी टाकला इंजिनिअरिंगला, म्हणजे शिकलेला आहे, शिकण चांगला, कारण 10वीला त्याला जवळपास 95% गुण मिळालं होतं. म्हणलं इंजिनियर नक्की होणार, पण तो म्हणला मला इंजिनियर व्हायचंच नाही, पण मीच टाकला त्याला. आणि 10वी 12वी झाल्यानंतर 12वीला कमी मार्क पडले. मग मी त्याला म्हणतो तुला पुढे जायचं तू कर. मला BBA करायचं. BBA केलं, लंडनला गेला, MBA केलं. प्रतापचं सांगतो मी मला माझ्या थोरल्यामुळं. मग लंडनला गेला, MBA केलं आणि MBA करून आता आला आणि आता कन्स्ट्रक्शनचंच काम करतोय तो. परंतु MBA केल्यानंतर त्याला एवढा स्वतःचा आत्मविश्वास निर्माण झाला. परंतु केवळ कन्स्ट्रक्शन नाही तर तो वेगवेगळ्या व्यवसायामध्ये पदार्पण करून अनेक व्यवसाय तो स्वतःच्या पायावरती करू लागला. म्हणून तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा. मी राजकारणात आलो ना, मी तुम्हाला सांगतो, मी खूप कमी वयामध्ये राजकारणात आलो. मी वयाच्या जवळपास 18 असं मी माझं वय होतं 18-19, तेव्हा मी बिझनेस करायला लागलो, धंदा करायला लागलो. माझं वय 22-23 होते, तेव्हा माझ्याकडे 500 लोक कामाला होते आणि माझ्याकडे 18 गाड्या होत्या, ट्रक, वीटभट्टीचा व्यवसाय होता आणि मी अनेक व्यवसाय केले, खूप व्यवसाय केले. मी माझं वय 25-26-27 होतं तेव्हा मी नर्मदा नदीवरची क्रॅश निघली सोनगडला गुजरातमध्ये, ते मी काम घेतलं होतं. जेवढ्या कंपन्या आहेत कदाचित माहिती नसेल, लोकांना माहिती नाही मी काय केलं. जेवढ्या कंपन्या आहेत तिथं पोल वापरायचा, त्याचा मी क्रॅश उचलायचो, पोल उचलायचो आणि मग वापी असेल किंवा गुजरातच्या बॉर्डरवर असेल तिथून मी ते करायचो. नंतर खांड टाकली, प्रेशर टाकली आणि राजकारणात नंतर पडलो. मी सुरुवातीला शाळा काढली, पतसंस्था काढली आणि नंतर राजकारणामध्ये पडलो सध्या मला. आणि मला राजकारणात करून 30 वर्ष झालं, 20 वर्ष नगरसेवक म्हणून मी काम केलं. आता 11 वर्ष मी खासदार म्हणून. बरं, म्हणून तुम्हाला सांगतो माझा इतिहास लोकांना माहिती नाही. हा इतिहास मी का सांगतो की मी ठरवलं मनामध्ये हे करायचं, नगरसेवक व्हायचं ठरवलं, नगरसेवक झालो. स्थायी समितीचं अध्यक्ष व्हायचं ठरवलं, 42 दिवस निवडणूक झाली, स्थायी समितीचा अध्यक्ष झालो. मी खासदार झालो आणि खासदार झाल्यानंतर लोकसभेच्या सभागृहामध्ये गेलो आणि लोकसभेच्या सभागृहात गेल्यानंतर काही काळ तिथं घालवल्यानंतर मी माझ्या मित्रांना म्हणायचो की लोकसभेच्या अध्यक्षाची खुर्ची दिसती ना त्याच्यावर एक दिवस बसायचं. आणि बसलो मी लोकसभेच्या पॅनलवर गेलो आणि पॅनलवर जाऊन लोकसभेचा अध्यक्ष म्हणून बसलो आणि अध्यक्ष म्हणून बसत असताना ती खुर्ची देखील चालवली चांगल्या पद्धतीने. त्याला 5 वर्षापूर्वी विशाल मी ठरवलं होतं की जो पार्लमेंटचा क्लब आहे, लोकसभेचे आणि राज्यसभेचे खासदार आहे किंवा काही माजी खासदार, त्यांचा एक क्लब भारत सरकारचा तो क्लब आहे आणि त्या क्लबचा मेंबर व्हायचा म्हणून गेल्या 5 वर्षापूर्वी फॉर्म आणला, अर्ज भरायचा. माझ्या एका मित्रांनी सांगितलं आपण कठीण आहे, नॉर्थची सगळी लॉबिंग चालली, आपण आपल्या भागातले मतदान कमी आहे त्यामुळे ते होणार नाही किंवा शक्य होणार नाही. आणि मी म्हणतो ठीक आहे, आता तुझा पण मित्र ऐकतो मी नाही भरला फॉर्म, परंतु यावेळेस मी फॉर्म आणला, भरला आणि मी विजयी झालो, निवडून आलो. पण निवडून येत असताना सहजते निवडून आलो नाही. मी निवडून येत असताना प्रत्येक ज्याची ताकद आहे, ज्या पक्षाची ताकद आहे, ज्या उमेदवाराची ताकद आहे, खासदाराची, त्याला जाऊन भेटलो, माझ्यासाठी मदत कर. आणि मी जनरली लोकसभेमध्ये सगळ्या पक्षाचे, जेवढे पक्षाचे असतात, कुठल्या राज्याचे असतात, मी सर्वांशी मैत्री करतो. मला एक लक्षात ठेवा, जीवनामध्ये मैत्री करायची, ती चांगली मैत्री करायची, चांगल्या मित्रांबरोबर. तुमच्या वयामध्ये तुम्ही मैत्री करता, संगत तुम्हाला एखादी वाईटाची लागते त्याच्यामुळं आपलं देखील वाईट होतं. चांगल्याची संगत करा. तुम्ही मैत्री सगळ्यांची केली आणि मी तुम्हाला सांगतो लोकसभेमध्ये सगळ्या पक्षाचे लोक, सगळ्या पक्षाचे खासदार माझा प्रचार करत होते. 2 पॅनल होते, दोन्ही पॅनलचे म्हणायचे, म्हणजे आप्पा बारण्यांना वोट द्यायचं. शेवट मला आमचा शेवटचा टप्पा आला. एक दिवस मला JP नड्डाजी, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, गेल्या हप्त्यामध्ये त्यांनी मला बोलवलं, काय इलेक्शनची एकंदर परिस्थिती आहे ती माहिती घेतली. माझ्या कामानिमित्त अमितजी शहा गृहमंत्रीजी, भारतीय जनताचे पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांच्याकडे गेले होते. ते मला माहिती घेत होते की निवडणुकीची कशी परिस्थिती आणि या निवडणुकीला सोनिया गांधीपासून म्हणजे सगळे मतदानाला आले, सगळे जेवढे मंत्रिमंडळातले मंत्री होते मतदानाला आले, मतदान झालं. आणि ज्यावेळेस निकाल लागला तर बघा मैत्री कशी करायची हे पण मी तुम्हाला सांगतो.
शिवसेनेचे 2 शिवसेना आहे. मी एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करतो. माझी मैत्री अशी आहे, संजय दिना पाटील त्या शिवसेनेत आहे आणि मी दिवसभर दमलो होतो उभा राहून सगळ्यांना भेटून. मी रात्री 1:30 वाजता आलो. म्हणजे आता माझ्या पियाला सांगितलं की मी जरा घरीच जातो, पण आता झोप येणार नाही. तर संजय दिना पाटील माझ्यासाठी रात्री 4 वाजेपर्यंत ही मैत्री असते. शेवट माझ्या निकालापर्यंत येते. मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतो की तुम्ही महाविद्यालयामध्ये जाणार, शिक्षणासाठी येणार, तिथे अनेक मित्र भेटतात. चांगले मित्र जोडायचं काम करा. चांगले मित्र असेल तर जीवनामध्ये नक्कीच चांगलं सार्थक होतं. आपल्याला खूप वेळ स्पर्धा आहे. तुम्हाला सांगतो, तुम्हाला शिक्षणाचा कालावधी मर्यादित आहे. मर्यादित एवढ्यासाठी सांगतो, ज्या वयामध्ये चांगलं शिक्षण घ्यायचं, ज्या वयामध्ये चांगलं शिकायचं, त्या वयामध्ये आपण उन्हाळकी करतो. आणि आई वडिलांना प्रचंड आशा असते, अपेक्षा असते की माझा मुलगा शिकला पाहिजे, माझा मुलगा मोठा झाला पाहिजे. आज परिस्थितीने तुम्हाला कुठेतरी नोकरी लागत किंवा न लागत, परंतु तुम्हाला तुमच्या पायावरती उभं राहायचं असेल तर तुम्ही ते आत्मसात केलं पाहिजे. मला हे ध्येय गाठायचं, मला चांगलं शिकायचं. त्या वेळेमध्ये, त्या कालावधीमध्ये चांगलं शिक्षण घ्या आणि शिक्षण घेतल्यानंतर नंतरच्या जीवनाच्या कालावधीमध्ये अनेक स्पर्धा आहेत, तुम्हाला अनेक गोष्टी करायच्या. परंतु ज्या वयामध्ये शिकायचं, ज्या वयामध्ये आपले पालक आपल्याला शिक्षणासाठी पैसे खर्च करतात, तो वेळ मात्र वाया घालवू नका. आमचा विशाल उरावळे खूप चांगलं काम करतो संघटनेचं. संघटनेचा कुठलाही कार्यक्रम असू द्या, पुढेही असू द्या, वेळ देणार, तिथं जाणार, भेटणार, स्वतः उभं राहणार, तर दुसऱ्याला खुर्ची देणार. आता राजकारणामध्ये खुर्ची दुसऱ्याला सोडत नाही, कोणी पटकन खुर्ची देत नाही. परंतु शेवट आपण त्या सगळ्या संघटनेच्या परिस्थितीमध्ये जात असताना खूप चांगलं काम हातामध्ये आपण करतो. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, हा सत्कार केवळ सत्कार नाही, सत्कार आला, सत्कार मिळाला, तुम्हाला सत्कार शाबासकीची थाप मिळाली, परंतु तुम्हाला तुमचा सत्कार होता असताना तुम्ही जे गुण संपन्न केले, गुणांचा सत्कार, तुम्ही जे मार्क घेतले त्या मार्कचा सत्कार आहे. आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये आपण ग्रामीण भागामधून शकतो. मी अशी काही गावं पाहिली याच मतदारसंघामध्ये की ज्या ठिकाणी आज सुद्धा नीट रस्ता नाही. काही ठिकाणी तर मी रस्ता केला आदिवासी भागामध्ये, स्वातंत्र्यानंतर तिथं मी स्वतः गाडी घेऊन गेलो. लोकांना सुविधा नाही, कुठेतरी शिकतात मुलं. आपल्याकडं आपण जरा शहराच्या जवळ आहे, चांगल्या व्यवस्था आहे शिकण्यासाठी. ग्रामीण भागामध्ये अजून देखील ती व्यवस्था काही भागामध्ये नाही. परंतु आपल्याला शिक्षणाच्या दृष्टिकोनातून पुढचं पाऊल आपल्याला खूप चांगलं गाठायचं. आपण प्रगती पथावर जाऊ. हा सोशल मीडियाचा जमाना आहे. प्रत्येकजण फेसबुक वापरतात, इंस्टाग्राम वापरतात, मुली कमी वापरते इंस्टाग्राम, रील बनवतात. बघा, माध्यम आहे, त्या माध्यमाचा उपयोग कशासाठी करायचा ते आपण ठरवलं. या युगामध्ये माध्यमाचा उपयोग देखील चुकीच्या मार्गाने होतो आणि चुकीच्या मार्गाने झालेला उपयोग आपल्याला देखील पुढच्या काळावरती परिणामकारक होतो. आणि म्हणून ते माध्यम ते किती वापरायचं, किती काळ वापरायचं हे देखील आपण ठरवलं पाहिजे. बरेच जण सोशल मीडियावरती, फेसबुकवरती, व्हॉट्सअपवरती तासन तास, रात्रंरात्र दिवस असतात. काहीचं बघा तुम्ही, मी कुणाला नावं ठेवत नाही, परंतु जे रिटायरमेंटचे वयस्कर असतात, मी तरी ग्रामीण भागात जातो, ग्रामीण भागाचा दौरा करतो, पारावर बसलेले असतात, कुणी कुणाशी बोलत नाही, परंतु मोबाईल खेळत असतात, मोबाईल साठी करत असतात, काही करत असतात. आता तुम्हाला सांगतो, ते करमणुकीचं साधन आहेच, परंतु ते किती आपण त्याचा वापर करायचा हे देखील आपण ठरवलं पाहिजे. तुम्हाला या स्पर्धेच्या युगामध्ये शैक्षणिक अनेक माहिती मिळते, गुगलवर मिळते किंवा अन्य कारणाने मिळते, पण त्याचं वाचन पण आपण केलं पाहिजे. आपण आपला इतिहास जर वाचला नाही, एकमेव आपला देश, आपलं राज्य आहे की आपल्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी. आता मी परवा मोदीजींना भेटणार आहे. मी आता इथं बसल्या बसल्या फोनवर बोलत होतो. 12 किल्ले या देशातले, त्याच्यातले 11 किल्ले ऐतिहासिक पार्श्वभूमीवरती युनेस्कोच्या यादीमध्ये समाविष्ट केले मोदीजींनी. भारत सरकारने केले, म्हणजे मोदीजींचा पण त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. त्याच्यातला आपला लोहगड किल्ला आहे. आणि म्हणून मी मोदीजींची वेळ मागितली होती मागच्या हप्त्यामध्ये त्यांना भेटायची. तर मला आज सकाळी त्यांच्या फोन आला की
मंगळवारी 11 वाजता तुम्हाला भेटायला बोलावलं. आता भेटायला बोलावलं तर मी आता सभापतीला सांगत होतो की म्हणलं भेटायला बोलवलं तर सभापती म्हणून काय भेट द्यावा. सभापती काय भेट द्यायला सांगितलं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांची सभापती योग्य सांगितलं. म्हणलं नाही, त्या किल्ल्यांचं संवर्धनासाठी, त्या किल्ल्यांच्या ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी बोललेली आहे. त्या छत्रपती शिवरायांची मूर्ती भेटली आहे, बरोबर ना. छत्रपती शिवरायांची आपण वारसदार आहात सगळेजण. आणि म्हणून मी आता बसल्या त्याला सांगितलं की त्यानं पाठवलं दिलं लगेच गुगल. आता कसं सोशल मीडियाचा जमाना किती आपल्याला जवळ आणलेला आहे, कारण लगेच कुठली गोष्ट होत नाही. सगळ्या यांत्रिक युगामध्ये आपल्याला त्याचं जावं लागतं, परिवर्तन करावं लागतं. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की मी प्रचंड वाचन करतो. आता एवढा वेळ कुणाला मिळतो वाचनाला असंही मला तुम्ही विचारलं. 12-13 बाहेरच वाचतो मी रात्री. तुम्ही वाचत पुस्तक मी वाचतो. मी 5 पुस्तकं लिहिली. किती? मी स्वतः 5 पुस्तकं लिहिली. मी महापालिकेत नगरसेवक होतो त्यावेळी मी शब्द पुस्तक लिहिलं, तर महापालिकेचा कारभार समजावा म्हणून. नंतर मला असं वाटलं की लोकांना मी माहिती व्हावं, मी किती संघर्ष केला, मी संघर्षातून इथपर्यंत आलो. आणि म्हणून लढवया नावाचं पुस्तक माझ्या जीवनावरती लिहिलं. मी लोकसभेमध्ये गेल्यानंतर मी लोकसभेचं कामकाज इतरांना माहिती व्हावं म्हणून मी अनुभवलेली संसदीय पुस्तक लिहिलं. तिथं प्रकाशन केलं. सुमित्रा महाजन लोकसभेच्या सभापती होत्या. ज्यावेळेस मोदीजींना ते पुस्तक लिहायला गेलो मला त्यांनी विचारलं की किती खासदारांनी अशा प्रकारची पुस्तक लिहिली. म्हणून अशा प्रकारची संसदेची माहिती असलेलं पुस्तक कुणी लिहिलं असं माझ्या भाषणात आलं नाही. कारण आशिया खंडातली सगळ्यात मोठी लायब्ररी भारतामध्ये संसदेमध्ये. कधी कधी आम्ही तिथं जाऊन वेळ असला की तास वाचत बसतो. माझ्यापुढं कधी लक्षात आलं नाही म्हणून मीच लिहिले असं मला स्वतःला वाटतं. आणि नंतर मी म्हटलं माझा मतदारसंघ खूप मोठा आहे. पुणे जिल्ह्यातले 3 विधानसभा मतदारसंघ, रायगड जिल्ह्यातले 3 विधानसभा मतदारसंघ. आणि म्हणून दोन्ही मतदारसंघाची माहिती खरं तर आपल्याला सगळ्यांना राहावी. किल्ले किती, गड किती, कारखाने किती, देवालय किती, स्वातंत्र्य सैनिक किती, क्रांतीवीर किती, तर त्याचं एक पुस्तक लिहिलं. माझा वैभवशाली मावळ असं त्या पुस्तकाचं नाव आहे. मी आता अलीकडच्या काळात 16 फेब्रुवारीला एक पुस्तक प्रकाशित केले. माझ्या जीवनावरती मी 9 निवडणुका लढवल्या. 5 महापालिकेच्या, 1 विधानसभेची, 3 लोकसभेची आणि स्टँडिंग कमिटीचा उल्लेख केला. 42 दिवस माझी स्टँडिंग कमिटीची निवडणूक चालली होती. त्याचा सगळा अनुभव त्या पुस्तकामध्ये निवडणुकीचा अनुभव आहे. मला माझं जीवन संग्रहित करायचं असं मी ठरवलं वाघमारे की आपण काय केलं लोकांना कळायला पाहिजे. आता या मुलांना सांगितलं 5 निवडणुका लढवल्या, 9 निवडणुका लढवल्या. 9 निवडणुका अशाच काहीतरी सांगतो. 9 निवडणुका लढवल्या. 30 वर्षामध्ये 9 निवडणुका मी लढवल्या. त्याच्यामध्ये विधानसभेची एक निवडणूक सोडता सगळ्या निवडणुकीमध्ये समोरच्याचं डिपॉझिट मी जप्त केलं जवळपास. प्रचंड मताने मी निवडून आलो. मला सांगायचं तात्पर्य तुम्हाला एवढंच की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये संघर्ष मनामध्ये ठेवा. मला ते करायचं, मी नक्की करणार असं मनामध्ये ठरवा. 100% मी तुला सांगतो. पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायचं मनामध्ये. निगेटिव्ह काय, मला काही करता येत नाही, मी होणार नाही, तुम्ही काहीच होणार नाही. पण पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा. मला हे उद्देश साध्य करायचे, मी हा उद्देश गाठणार. तुम्हाला सांगतो तुम्ही यशस्वी होणार 100%. विशालला आपण सर्वजण धन्यवाद देऊया. एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला तुमच्याशी बोलता आलं. तर मन मोकळेपणे मी तुमच्याशी बोललो. मला तुमच्याशी बोलता आलं. तुमचा तो सन्मान करून मी जाणारच आहे. परंतु सगळं होत असताना आपण जीवनामध्ये वाद विवाद संघर्ष असं सगळं काळा चांगल्या जीवन, आनंदमय जीवन झाला एवढं त्या निमित्तानं सांगतो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण आमच्या विद्यार्थ्यांना मैत्री करा, संगत चांगली ठेवा, त्याचप्रमाणे आपल्या संघर्षाचा सामना करा. संघर्ष हा जीवनात असतोच, परंतु आपल्याकडे जर पॉझिटिव्हिटी असेल तर आपण अशक्य असं काहीच नाही. जे काही मार्गदर्शन केले ते आमच्या विद्यार्थ्यांसाठी स्फूर्तिदायक ठरेल. आता आपण या ठिकाणी विशाल भाऊ उलावडे, अध्यक्ष युवा सेना मावळ लोकसभा